गुड मॉर्निंग भावांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगवर. तसा छोटा तर नाही, मोठाच होणार. तर आज घेऊन जायचं आहे आमच्या मामाच्या मुलाला एकविरेला केस काढायला. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं सीन असेल. तर आयुष्यात आमची तयारी म्हणजे चालू आहे. तयारी झाली का लगेच तसं निघू मामाच्या इथे जावं. तर मी आईसाठी आहे रोहिंजन गावामध्ये मावशीच्या घरी. तर तिथूनशी आता निघून जाऊ मी कलंबोलीमध्ये जाऊन तिथून मग निघू लगेच आम्ही कारल्याला. तर तुम्हाला दाखवतो कसं काय सीन आहे. तर चला. आणि आमची ओजू बघा सकाळूच काय ओजू आणि मामा आमचा. आणि अजून इथं भाईची आमची काही तयारी झालीच नाही. भाई निसा बसलाय. बघू जसे आपली तयारी होईल तसं लगेच आपण मग निघू. अजून तयारी झाली नाही, झाल्यावर लगेच तसं निघायचं आहे. तर आली वाजलं तसं 9:30. तर बघूया 10पर्यंत पोचू. मग तसंच हळूहळू अजून व्हिडिओ शूट पण करायचे आपले एका पोऱ्याची मामाचे पोऱ्याची व्हिडिओ शूट करायचे आहे. आता बघू जर तिथे कोण करत असेल तर ठीक, नसेल करत तर मग आपण आहेतच. तसं मला मामाने फोन करून सांगितलेलं का व्हिडिओ शूटला आहे. बघूया जसं सीन होईल तसं मग तिथे जाऊनच चला. आणि इथं बघा आमचे सकाळ ओजू टाटा करण्याच्या मूडमध्ये नाही सध्या. नवजू काय ओजू ओजू काही बोला नाही. आपल्या पब्लिकला ऐकर ओजू ए चला बघूया जशाचं तयारी होईल तसं लगे नको. आता केले तयारी निघलोय. अजून मामान मावशी समजा पाठी आले आणि आम्ही चालू गाडी घेऊन यायला इथे. मग गाडी काढू आणि मग ते येतील, मग त्यांना घेऊन लगेच आम्ही निघू. तसं काही जास्त टाईम नाही. सगळी तिकडे निघलीत, फोन येतात कुठे आहेत. तर आम्ही औषध इथेशी जाऊ. त्यांना बोललो आम्ही येतो हल्ली, थांबा जरा 5-10 मिनिटाचा तसा रस्ता नाही, अर्धा तासाचा रस्ता आहे. आता बघू जसं येईल तसं लगेच. तर चला हळूहळू. तर आता काढतो आम्ही गाडी. मग निघू लगे पुढं. तशी ही आपली गाडी नसते, ही आपल्या मित्राची गाडी आहे. तर त्याची घेतली आहे ना आपली गाडी आहे तिकडची कलंबोलीला. बघू जसं होईल तसा. तर भावांनो आता आम्ही निघलो रस्त्याला आहो. आता सोबत अक्षरा मामा आणि मावशी आहे. तर आम्ही 4 जण आहोत आणि मस्त की चाललो. म्हणजे आता बघू आरामात एकदम काही घाई नाही चाललो. म्हणजे सगळ्या आता फोन केला जस्ट बोलतो सगळी निघली, म्हणजे सगळ्या गाड्या गेल्या पुढं. आता फक्त बस राहिली पाठी, मग ती पण हळूहळू बोलतो निघेल. तर बघूया तसं तिथे काय होईल. आता डायरेक्ट आता आम्ही कारल्यालाच निघलो. कलंबोलीचा डायरेक्ट प्लेन आम्ही ड्रॉप केला आहे. कलंबोली जायचं आहे कारण की तिथून फोनचे स्टॉल केले, त्या गाड्या सगळ्या गेलेल्या आहेत पुढे. बघू जसं होईल तसं असेल. तर भावांनो रस्त्याने जाता आता भाई बोलला का कपडे बोलतो चांगले आहे दिसत. तर मग भाईने घेतलं आपल्यासाठी एक मस्तपैकी एक भारी शर्ट आणि बॅगी पॅन्ट घेऊन दिले. कसं लुक वाटते सांगायला विसरू नका. तर आले घेतलं कपडे मस्त की. आता लगेच निघूया कारल्याला जावाला. तर थोडासा टाईम झाला कारण की कपडा आहेत ना ते मम्मीने आणलेलं, पण ते राहिलं घरी कलंबोलीला मामाशी येते. तर मग भाई बोलतं चल बोलतं आपण जाऊन लगेच बोलतं कपडे घेऊया. तर भाईने मला गिफ्ट दिलेत हे कपडे. तर किती मस्त आहेत. आणि बॅगी पॅन्ट घेतले. आणि ही कसं वाटलं सांगा, हा लुक तुम्हाला कसा वाटतंय. चला भेटूया पुढे. तर बाबांनो मस्त कपडे घेतलं ना, आता ड्रेसेसिंग केले. आता निघलो सर कारला आले आम्ही खारघरमध्ये. तर निघलो आता डायरेक्ट आम्ही जाऊ हायवेशी डायरेक्ट कारला. आणि मग दाखवू तुम्हाला कसं काही सीन आहे. तसं खूप पब्लिक आहे आणि लई जोरात आहे. डायरेक्ट एक मोठा याच बुक केला आहे बंगला. मला दाखवतो कसा बंगला आहे. आणि बंगला पण दिसायला मस्त आहे, असं नाही काय आहे. खूप मोठा बंगला आहे. कोणचा बंगला आहे तो तुम्हाला तिथे गेलं समजेलच. हां तर काय मग तर काय बोलतं बंगला कोणचा बुक केला तो समजेल तुम्हाला तिथे गेल्यावर डायरेक्ट. तर चला तिथेच जाऊन डायरेक्ट दाखवतो तुम्हाला कसा बंगला आहे. दिसायला पण मस्त बंगला आहे. फोटो तर पण बघला आणि व्हिडिओ पण दाखवला. खूप मोठा बंगला आहे. तिथे गाडी बिडी आहेत ना, आरामात सगळे राहू शकतात. इतका मोठा बंगला आहे तो. तर भावांना आता आम्ही सोडलो हायवे. आपलं चालले तर आरामात गाडी. तर बघा किती म्हणजे आरामात चाललो. तर भावांनो आले आम्ही थांबलो फूड कोर्टला आणि घेतलाय नाश्ता करायला. तर मी घेतलाय डोसा. अक्षरने मग घेतलाय डोसा आणि मामाने घेतले मस्त की मेंदूवडा आणि मावशी घेतले मिसल पाव.
तर मस्त आहे की नाश्ता करता आणि मग निघू लगेच पुढे कारल्याला जावं तर तुम्हाला दाखवतो कसं असेल त्या. तर चला पहिले नाश्ता करून घेतो. आता झालं खाऊन पिऊन आता निघतो आम्ही. आता झाला आमचा नाश्ता करून आता आम्ही निघलो जावायला कारल्याला. तिथे गेल्यानंतर समजेल काय आता कसं काही सीन आहे. आता जस्ट कोणाला त्याला का तिथे आम्ही सगळी म्हणजे पोहोचलो ती. आता आम्ही म्हणजे राहिलो थोडा पाठी तर निघता होता आम्ही जावायला तिथेच आणि खूप ट्रॅफिक लागली तशी फूड कोर्टला. तर आता जाऊ मग हळूहळू चला गेले तर तिथेच समजेल काय सीन आहे. चला तर गाईज मोसम बघा आणि इकडे बघा भाई गाडी घेऊन चाललाय चांगलीच लांब आणि एकदम मोसम म्हणजे सुहान आलाय. एक नंबर असा मोसम झालाय एकदम असं शांततेचा मोसम. लय भारी वाटतंय. पाऊस पडेलच वाटतंय तसा आणि ढगताचं खाली झालं पण एकदम असा मस्त मोसम झालाय. जून महिना जून जुलै असा पाऊस पडतो. हो जूनचा महिना लागली जसं की पावसाने ते एक वाटोला लावून ठेवले. तर काहीच आता आपण पोहोचणार आहोत स्वर्गामध्ये. स्वर्ग म्हणजे आपल्या एकविरा आईचा मंदिर तिथला दरबार. तर बघा तर फायनल गाईज आपण एंटर झालेलो आहोत स्वर्गामध्ये. तर अजून पोचलो नाही. एकविराची तर आलं म्हणजे एक प्रकार स्वर्गातच आल्यासारखं असं वाटतं. एकदम बरं वाटतं. तर आता बघूया आता म्हणजे तसं निघाले तिकडून जस्ट याल त्याला कॉल का आम्ही निघालून पुढे बाबू पोचून त्याची आता या घेऊन चाललं त्याला वरती. तर चला जसं जाऊ तिथं बघूया आता कसा सीन आहे तो. चला तर गाईच बघा आम्ही इकडे पोहोचलो ना. इकडे आमची सगळी पलटण निघले त्याला माहीतच नाही आम्ही पोहोचलो म्हणून. अरे गँग चालले सगळे आरामात. अरे गाईज बघलेला आहे आम्हाला फायनली बघितलेला आहे. हाय बाय चालू आहे गाईज. काय सीन चालू आहे याला. अरे भाई बाकीची पलटण बघा काही इथं बोको एकर घेतलेला आहे. आणि गाईज बाकीचे पलटण पाठशे आहेत ते हळूहळू चालू आहे सगळं. आणि ती याची गाडी ही गाडी आपलं बाबू वाटतं. तर बघूया जसं होईल तसं असेल. जस्ट आता बाबूला आतमध्ये घेतला आहे आणि बाकी सगळी पाया पडतात. मग जाऊ थोड्या वरती. काय बाबू हा पण काय बोलत. तर बघूया पुढे कसं काय होईल सीन. आम्ही बसू आली तशी बाहेर म्हणजे मंदिराच्या आतमध्येच बसलो. तर गाईज आलोय हळूहळू वरती. आणि बघा आपली छोटी पब्लिक काय बोलतं हे बघा चरू चरू बिचारी दमले. कारण की आम्ही आलो तसं तर तिथं पाहिलं म्हणजे बनवायला घेतलं नवीन. तर तिथून असं तुम्ही घेतल्या बनवायला. नाही आम्ही नाही घेतलं. आम्ही बोलली नाही आम्ही बोलतो बनवायला घेतलं बोलतो. सॉरी पायऱ्या बनवायला घेतलाय. तर तिथं अशा अशा ढेंगा टाकून माझा पाय दुखला. आम्ही वरती चढायचे पण अजून खूप वरती राहिला आहे म्हणजे आता पोचत वाटेलच बराच वरती चढायला. आपण दिसल तो छपरा छपरा मंदिर बोलायचं छपरा बोलतं. मंदिर नाही दिसत या दिसत तो एंट्रन्सची लाईन असतं बघ. जातो आपण थांबतो हा हा तो दिसतो. एंट्रन्स पहिले बोलतो छपरा बोलतो दिसेल. बरं अशी छपरात बोलली छपरी नाही बोलली. फुकटचं मार खायला लावेल वाटतं आधी. तर चला आता हळूहळू चाललो वरती. आता वरती गेलं दाखवतो तसे नाही मध्ये मध्ये शूट पण करतोय. आम्ही असं झालं ना तर आम्ही चालले असतो धडाधड धडाधड. पायऱ्या बघा पायऱ्या बघा लेडीज. चला चालू आता हळूहळू वरतीच गेल्या डायरेक्ट आता भेटतो तुम्हाला. गाईज लबूचा लाटू टू वाटू टू काटू टू काही ना काही गेले. पण आम्हाला ते नको. आम्हाला आमचं अभिमानाचं तात्या इंचू पाहिजे इंचूला. तुम्हाला माहिती काय लाबू आणि तात्या इंचूचं लगीन झालं. कधी युट्यूब वर दाखवत होता. लाबू आणि तात्या विचारले आल्या पहिला तरी त्यांचं पोरं लाबू झाले.
एक्सपिरियन्स इंसान आहे चाल का सीन चालू आहे. आम्ही जातो काय वरती ना मग दाखवतो सीन. तर गाईज फायनली आता पोचलो वरती. क्या बोलती कंपनी आपण काय करतो नाही तरी आपण आपल्या याची चढता वेळी काय हालत 100%. काय बोलतो मग मेकअप करू घे. अरे 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 रिव्ह्यू पण घेतलेला आहे गाईज. तर गाईज जो आपला मंदिर फायनली पोचलो. आता इथे थोड्या वेळानं जाऊ. तुम्हाला दाखवू कसा सीन आहे ना. पब्लिक बघा पब्लिक गाईज अख्खा भरलाय. म्हणजे आता काय काढायला भेटते का नाही भेटते का असं चालला विषय. बघूया आता कसा होईल त्या. तर गाईज ही आमची दुसरी युट्यूबर फेमस युट्यूबर आहे. मला कोलॅबरेशनचा काहीच पैसा देत नाही गाईज. एकटीच घेते. गरीबाला कधी मदत करा. अरे गाईज किती किती वाकरा रोड गेला माझ्या. आणि हा आपला चिंटू. इथं बाबूचं केस काढतात आणि इकडे हसते एकटी. 2-2 ब्लॉगर एकामेकांना बघतात ना काहीच. गाईज दुसरा रडून थैमान मांडलाय. आणि गाईज ब्लॉगर बघा तिचा फोन माझ्या जवळ दुसरा चोरी केली मी. बरोबर ना. चोराना पड़ता है. अरे ये कौन है. ये तो हमारा उरी उरी. ये हमारा खारी. दोनों उरी खारी. आता बघूया जसं होईल तसा सीन. तर चला पुढे जाऊया. आता खाली जाऊन मग तुम्हाला दाखवतो कसा येतो. तुम्हाला अजून मी बंगलो पण नाही दाखवला तो दाखवतो कसा येतो. तर चला. तर हे माझी मावशी आणि त्यांची मम्मी फेकॉलची आहेत. काही जागा बघा कुठून घुसाची आहे. तिथून घुसाचा नाही इथून निघायचा. हे बघा हे बघा हे बघा काय सिद्ध आहे. ऐकते का गाड्या फॉर्म मध्ये. ऐकला इकडून निघला गेट खोलला ना. आबरा गेली हू. तर गाईज फायनली झालेलं आहे दर्शन घेऊन. आणि जायवल पण झालेलं आहे. आता चालून खाली. गाईज यांचं चाललंय इथे काहीतरी करा. नुसता टाइमपास दुसरा काहीच नाही. हे बघा यानंतर माझा जसं कॅमेरा याच आहे आपला मेकअपचा या आरसा. बारिश पड रही है क्या करे गाईज. तीच थोडीफार मजा पावसाची. जसा जूनचा महिना चालू आहे तसा असं चालू आहे सीन. असं वाटत नाही का उन्हाला म्हणजे आपला हिवाळा चालू आहे. जून महिना चालू आहे असं वाटतंय. लय बेकार डेंजर सीन आहे डेंजर. बाई थांब त्याच्या अंगावर ढकलशील न करशील काम. फुकटचं लोटांगण मला घालायला लागेल. तर चला आता जाऊया सरळ खाली. तुम्हाला दाखवतो कसं आहे ती प्लेस. मी पण अजून बघितलं नाही. मी यांच्या आता पाठी जाईल ते दाखवतील तेव्हा मला माहिती होईल कशी आहे ती. तर चला खालीच जाऊन तुम्हाला दाखवतो. तर भावांनो लोकेशन बघा खूप भारी लोकेशन आहे. पण पार्किंगला गाड्या बघा किती लागल्या. आणि हा बंगला आहे. हे बाकीचे पलटण बसले बाहेर. हे बघा. तर चला आतमध्ये बघूया कसा आहे. तर खूप मोठा हॉल दिसतोय खरा. तर हा बराच मोठा हॉल आहे. काय परी. आणि इकडं बघा लय लय मोठा आहे. काय रे तू आमच्या इकडे गेलतेला का रे. उरणला होतास ना. तर गाईज खूप मोठा आहे. आणि किचन बघा. अरे बाबा भाई तशी आलं का सीन चालू आहे. जरा इकडंच निघूया. अरे बा इथे बराच मोठा हॉल आहे. हॉल कमी बेडरूम जास्त आहे. तर इथे आमचे मोठे आमा आणि मुन्ना आमा. आणि खूप मोठा आहे म्हणजे. आणि वरती पण असेल. वरती जायला आता लोकेशन बघायला लागेल. त्यांचं नाही वरती यायला. आणि या साईडला सगळी बसली. लय म्हणजे मोठा आहे. जागेची कमतरता नाही बघा. आणि तिकडे मग पब्लिक आहे खूप. आणि इथे जेवायला बनवतात. जेवण चालू आहे.
इथे बाकी पाहुणे बसलीत. तिथे पण बघा खूप पब्लिक बसले. गाईज बँड बघता बघता आलो चायनीज व घरचा जेव्हा घरी जेवायला नाही आला म्हणून चायनीज खावला आलो ना. आता मस्त चायनीज खाता हो बाकी पुढं. तर इथे बसले सगळी जेवायला. काय आई ती कोण आहे तिकडे बसले वाटतं काय माहित. आणि इकडे बाकीचे बाहेर आहेत. गाईज शेट लोका बघा शेट लोका. आणि चमन कोटे बघा आमचा कलवा. मेरे कलवा सगळे प्रकारची दिसते तो. पतू ओ दिख रहे ना वो गाड़ी गाड़ी वहां में बैठा है उस गाड़ी में. समझ रहे क्या. तर भावांना आली तर चालू आहे फोटोशूट. आणि मग पुढे आता निघू आम्ही घरी जावायला. तर गाईज कसा विषय होता आज तुम्हाला दाखवला का कसा आज जायवल होता. तर मस्त की झालेला आहे सगळा. तर मी इथेच ब्लॉगचा एंड करत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टाटा बाय बाय.